वृक्ष नारद 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 अशा प्रकारची सृष्टी ही ब्रह्मदेवांच्या शरीरापासून आणि मनापासून तयार झाली. त्याच वेळेला भागवतामध्ये एक उल्लेख आहे की ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती हिच्याकडे पाहून ब्रह्मदेव आकर्षित झाले आणि त्यांच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. त्यावेळेला असा एक उल्लेख आहे की ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराचा त्याग केला. आता शरीराचा त्याग केला म्हणजे शरीर बदललं असा अगदी ज्याला ढोबळ अर्थ म्हणता येईल असा एक घेता येईल आपल्याला. पण शरीराचा त्याग केला याचा अर्थ त्या वासनेचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्या वासनेचा त्याग केल्यानंतर त्यांचं जे शरीर सुटलं किंवा ती जी वासना सुटली त्याचं धुकं आणि अंधार अशा गोष्टी त्या वासनेपासून तयार झाल्या असा उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी पुन्हा ज्यावेळेला ते आता मी सृष्टी रचना कशी करू असा विचार करत होते त्यावेळेला त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवंतांनी वेद पाठवले. वेद हे अपौरुषेय आहे असं म्हणतात. त्याची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली. चारही वेदांची निर्मिती केली. त्याच्यानंतर ज्याला आपण आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद असे जे उपवेद म्हणतो त्यांचीसुद्धा निर्मिती झाली. आणि संपूर्ण पुराण जे आहे त्याला 5वा वेद असं म्हटलं जातं. आणि मग यज्ञ कशा पद्धतीने निर्माण झाले, ब्रह्मदेवांनी धर्माचे जे 4 आधारस्तंभ सांगितले जातात, विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे 4 पाय हे प्रगट केले. आणि एक एक गोष्टी निर्माण केल्या. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता, त्यांचं शरीर किंवा त्यांची जी वासना, जी धुकं आणि अंधार म्हणजे रात्र ह्या भागामध्ये विभागली गेली, त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की मी दुसरं शरीर जरी धारण केलं असलं तरी सृष्टीचा जेवढा पाहिजे तेवढा विस्तार माझ्याकडून होणं शक्य नाही किंवा तो मी करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्याच शरीराचे 2 भाग केले. त्या शरीराच्या विभागापासून एक स्त्री आणि एक पुरुष ही जोडी प्रगट झाली. त्यातला जो पुरुष आहे त्याला स्वयंभू असल्यामुळे एका अर्थाने म्हणून स्वयंभुव मनू असं म्हणतात. आणि स्त्री जी आहे ती महाराणी शतरूपा झाली. आणि या मनूपासून आणि महाराणी शतरूपेपासून मैथुन प्रक्रियेनं प्रजेची पुढे वाढ होऊ लागली. या मनूला आणि शतरूपेला जी संतानं झाली त्यांची नावं आहेत. त्याला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र झाले. आणि आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3
कन्या झाल्या. त्यातली आकुती जी आहे ती मनूंनी रुची नामक ऋषी जे आहेत त्यांना दिली. देवहूती कर्दम ऋषींना दिली आणि प्रसूती ही दक्षला दिली. आणि यांच्या सगळ्या संततीनं हे संपूर्ण जग भरलेलं आहे. हे सगळं सांगितल्यानंतर भागवतामध्ये वराह अवताराची कथा येते. हाच सगळा भाग दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये थोड्या वेगळ्या स्वरूपामध्ये आणि नंतर पुन्हा एकदा ब्रह्मांडाची रचना, सृष्टीची रचना कशी झाली असा प्रश्न आला. त्यावेळेला पुन्हा एकदा हीच सगळी रचना ही सांगितलेली आहे. पण 3-3 वेळा जर तुम्ही एकच गोष्ट सांगितली कथेमध्ये तर फार ती कथा ऐकायलाही कोणी बसणार नाही. आणि पहिल्या दिवशी जर तुम्ही एवढं सगळं जड सांगितलं तर दुसऱ्या दिवशी कोणी कथेला येणार नाही. कारण दुसरा दिवस हा श्रीमद भागवतातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एक तर त्या दिवशी आपण ही सगळी ब्रह्मांडाची रचना सांगतो आणि कपिल भगवंतांनी जे सांख्यशास्त्र सांगितलं, सांख्यशास्त्र हा तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे. ऑफलाईन वर्गात एकांनी मला विचारलं गणितामध्ये येतं तेच आहे का? म्हणलं ते संख्याशास्त्र आहे, सांख्यशास्त्र नाही. त्याच्यामुळे त्यांनी विचारल्यामुळे मला कळलं की असेही प्रश्न पडू शकतात. तर या सांख्यशास्त्राचे निर्माते कपिल भगवंत आहेत. जे आपण सगळे योग आत्ता ऐकतो, म्हणजे बाबा रामदेव ज्या मार्गाने योग साधना करून घेतात तर तो योग म्हणजे केवळ योगासन ह्याच्यापुरता मर्यादित न राहता तो योग एक भगवत प्राप्तीचं साधन आहे. आपल्याला जर योगाची परंपरा बघायची असेल तर निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी जी घेतली ती योग मार्गाने घेतलेली आहे. त्यामुळे योग मार्गामधला त्यांचा अभ्याससुद्धा प्रचंड झालेला होता. परंतु योग मार्ग हा सर्वसामान्यांना झेपणारा नाही, पेलवणारा नाही. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा सोपा मार्ग की ज्या मार्गावरती बहुसंख्य लोक जाऊ शकतील असा भक्तिमार्ग, म्हणून ज्ञानदेवांनी पुढे भक्तिमार्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या एकूण सगळ्या समाजामध्ये रुजवला. त्याच्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा सांगितल्या जातात. पण आदिनाथांपासून जी परंपरा चालू होते त्यातले एका अर्थाने शेवट असं नाही म्हणता येणार, पण त्या पातळीवरती परमोच्च पदाला गेलेले असे ज्ञानदेव आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा म्हणजे त्यांचे जे शिष्य आहेत ते वेगवेगळ्या परंपरा सांगतात. पण आदिनाथांपासून सुरू झालेली परंपरा ही ज्ञाननाथांपर्यंत योग या मार्गाची एका अर्थाने ज्याला आपण स्वल्पविराम म्हणू त्या परंपरेकरता असा येतो. तर त्या योगाचं वर्णनसुद्धा ह्या दुसऱ्या दिवसाच्या कथाभागामध्ये येतं. त्यामुळे या दृष्टीने सुद्धा दुसरा दिवस महत्त्वाचा आहे. म्हणून या सगळ्यातलं काही वर्णन आपण निश्चित करून तेवढं सांगावं असं मला वाटतं. आजच्या एकूण दिवसाबद्दल किंवा आधीच्या सगळ्या पहिल्या दिवसाबद्दल जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही सांगायचं असेल तर सांगू शकता.